नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे मन माझे तुझे झाले, सीझन 2, भाग 11. रिद्धी आणि साहिल वाट बघत होते. आम्हाला गिफ्ट कधी मिळणार. गौरी आणि मंदार गिफ्ट बाहेर आणत नव्हते. त्यांची मजा बघत होते. विनायक मंदार सोबत बोलायला लागले. मंदार पण त्यांच्यासोबत बोलत होता. मंदार, गौरी, त्या मुलांना त्यांचे गिफ्ट द्या, बघा ते कसे बसले आहे, आजी म्हणतात. साहिल आणि रिद्धी खूप खुश होतात. दोघं पण माझ्यासोबत रूम मध्ये चला, मंदार म्हणतो. साहिल आणि रिद्धी लगेच तयार होतात. मंदारच्या मागे जायला निघतात. रूम मध्ये जाऊन सगळे गिफ्ट घेऊन येतात. मंदार सगळ्यांना गिफ्ट देतो. रिद्धी तर लगेच बघते. तिला तिचे गिफ्ट खूप आवडते. साहिल पण बघतो. त्याला पण त्याचे गिफ्ट खूप आवडले होते. सगळे त्यांचे गिफ्ट बघत असतात. त्यांना पण त्यांचे गिफ्ट खूप आवडतात. मंदार, उद्यापासून तू पण ऑफिसला जाशील का, विनायक म्हणतात. विनायक, आपल्याला गावाला जायचे आहे, तू विसरला का, रमाकांत म्हणतात. विनायक डोक्याला हात लावतात. सरिता, तयारी झाली का, विनायक म्हणतात. डॅड, एवढे नाही झाली, आपण परवा जाऊ, बॅग पण पॅक करायची आहे, रिद्धी म्हणते. मी पण काही तयारी केली नाहीये, बॅग पण भरायची आहे, काहीतरी खायला पण बनवावे लागेल, सरिता म्हणतात. आपण परवा जाऊ, उद्या तुम्ही ऑफिसचे काम करून घ्या, इंदू म्हणतात. बाबा, तुम्हाला चालेल ना, विनायक म्हणतात. चालेल, 2 दिवस जायचे आहे, आधीच सांगतो, आपल्याला 4 दिवस लागतील, रमाकांत म्हणतात. मजा करू, साहिल म्हणतो. हो, रिद्धी पण म्हणते. सगळे झोपा, आजी म्हणतात. सगळ्यांना गुड नाईट बोलून आपल्या आपल्या रूम मध्ये निघून जातात. गौरी गॅलरीमध्ये उभी असते. मंद वाऱ्याने तिचे केस हलकेच उडत होते आणि न कळत आपल्या मंगळसूत्राशी खेळत होती. नजरा कुठेतरी दूर हरवल्यासारखी होती. मंदार शांतपणे तिच्या जवळ आला. काही क्षण तिच्याकडे निरखून पाहत राहिला. नंतर हलक्या आवाजात हाक मारली, गौरी, गौरी. पण ती जणू दुसऱ्या जगात रमली होती. काहीच प्रतिसाद नाही. मंदारने हसत तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवले. भानावर आलेली गौरी किंचित दचकल्यासारखी त्याच्याकडे वळून म्हणाली, काही बोललास का? हो, पण तुझे लक्षच नव्हते. कसला विचार करत होतीस? मी 2दा हाक मारली तरी ऐकलं नाहीस, मंदारने हसत विचारले. गौरी हलकच हसत नजरा खाली केल्या. मी गावाचा विचार करत होते. कसं असेल गाव? मी कधीच गावाला पाहिलं नाही. आता वाटतंय तिथे जायला हवे. गावाची ओढ लागलीये, पण तिथे साडी नेसावी लागेल का, गौरी म्हणते. मंदारच्या चेहऱ्यावरचे हसू उमटले. गाव सुंदर आहे गौरी, तुला नक्की आवडेल. साडी नेसली तरी छान दिसशील, पण आता गावातले लोक ड्रेसही घालतात, मंदार म्हणतो. दोघही मग बराच वेळ गावाबद्दल, तिथल्या माणसांबद्दल आणि त्या हवेशीर मोकळ्या वातावरणाबद्दल गप्पा मारत होते. साहिल आणि रिद्धी गप्पा मारत होते. मंदारने किती छान गिफ्ट आणले ना, आणि गौरी वहिनी पण किती छान आहे. आपल्या घरात किती सहज ऍडजस्ट झाली आहे, साहिल म्हणतो. हो, मंदार दादा छानच आहे. वहिनी पण अशीच छान भेटली. तुला पण अशीच चांगली बायको मिळायला हवी, रिद्धी हसून म्हणते. माझी बायको पण छान असेल, साहिल मनसोक्त हसत म्हणाला. काजलची आठवण त्याला झाली. ते तर भेटेल. आपल्या घरातले आहे, शांता आजीचा मुलगा त्यांच्यासोबत बोलत नसेल का? आता ते आपल्या घरात आनंदाने राहायला लागले आहेत, रिद्धी म्हणते. मी पण तपास केला आहे. उद्या आजी आजोबांसोबत बोलून घेतो. शांता आजीला आपल्याकडेच राहू द्यायची आहे, साहिल म्हणतो. तू आजी आजोबांसोबत बोलून घे, रिद्धी म्हणाली. विरेन तिला मेसेज करत होता. पण साहिल तिथं बसला होता, त्यामुळे तिला विरेन सोबत बोलता येत नव्हते. मला आता झोप येत आहे. तू आजी आजोबांसोबत बोलून घे, रिद्धी हळूच म्हणते. साहिल हसत म्हणाला, ठीक आहे. निघायला तयार झाला. गुड नाईट, तो म्हणाला. गुड नाईट, रिद्धी त्याला उत्तर दिले. साहिल हळूच रूम बाहेर पडला. रिद्धी त्याला पाहत राहिली. गौरी बेडवर आडवी पडली होती. चंद्रप्रकाश हळूच खोलीत शिरत होता. तिच्या चेहऱ्यावर सौम्य सोनेरी छटा पसरल्या होत्या. मंदार सावकाश तिच्या जवळ आला. हातांनी तिला मिठीत घेतले आणि दोघांच्या हृदयाचे ठोके एकसारखेच जाणवत होते.
तो हलकासा बाजूला जाऊन तिच्या कपाळावर ओठ ठेवले. गौरी हळूच हसते. त्याच्या स्पर्शात त्याचा दिवस पुन्हा जिवंत होतो असल्यासारखा वाटतो. मंदार थोड्या वेळाने तिच्या होठांवर होठ ठेवतो आणि दोघांमध्ये शब्दांची गरज नसलेली गोड नाजूक बंधन निर्माण होते. मन भरत नाही तोपर्यंत तिला अजून जवळ घेत राहतो. गौरीही त्याला साथ देत आहे, पण काही क्षणांनी तिला श्वास घ्यायला थोडा त्रास होतो. ती हळूच मंदारला दूर हलवते, श्वास नियंत्रित करत असते आणि दोघेही थोडा वेळ एकमेकांकडे बघून असतात. मंदार, गौरी फक्त हळूच बोलते आणि तो तिच्या डोळ्यात पाहतो, जणू काही सर्व भावना ते एकटक समजून घेत आहे. त्या शांत रात्रीत फक्त दोघांचे हळू दडलेले हृदय आणि एकमेकांच्या जवळ राहण्याची इच्छा खोलीतल्या शांततेत मिसळून गेला झुडकणारी होती. रिद्धी, हॅलो. वीरेन, हॅलो, काय करत होतीस? मी मेसेज केला तू रिप्लाय का दिला नाही? मी वाट बघत होतो. रिद्धी, साहिल दादा बसला होता. आज मंदार दादा आला, त्याने आम्हाला गिफ्ट आणले. वीरेन, वा, मजा आली असेल वाटतंय. उद्या काय करणार आहेस? रिद्धी, बॅग पॅक करायची आहे. वीरेन, कुठे जात आहे? रिद्धी, आम्ही गावाला जात आहे. मंदार दादा आणि गौरी बहिणीला कुलदेवतेला घेऊन जायचे आहे. आजो आजोबा आणि आजींना गावाला जायचे आहे. मला गाव खूप आवडते. तू पण येतोस का? वीरेन, तुझी तर मजाच आहे. मी नाही येऊ शकत. मंदार पण नाही आहे. ऑफिसचे बघावं लागेल. काजलची खूप मदत होते, पण ती पण दमते. 4-5 दिवस झाल्यावर मंदार गौरी वहिनी पण येतील ना, काम थोडं हलकं होईल. रिद्धी, दादा नाहीतर लोड आला असेल ना. वीरेन, दोघं थोडा वेळ हलकासा गप्पा मारतात, हसतात, नंतर शांतपणे झोपायला जातात. आजी आजोबा गार्डन मध्ये होते. गौरी पण आजी आजोबांजवळ येते. त्यांना गप्पा चालू असतात. नोकर येतो, त्यांना चहा घेऊन जातो. गौरी, तू नोकराला चहा आणायला सांगितली होती का? आजी म्हणतात. हो आजी, मस्त इथेच घेऊ म्हणून सांगितली होती. गौरी म्हणते. गौरी, तू नव्हती तर आम्हाला गार्डन मध्ये चांगले वाटत नव्हते. आजोबा म्हणतात. खरंच बोलत आहे. आम्ही गार्डन मध्ये आल्यावर तुझी आठवण काढत असायचे. तुझ्यासोबत चहा प्यायची मजा येते ते पण नव्हते. आजी म्हणतात. मला पण तुमची आठवण आली. गौरी म्हणते. सरिता पण गार्डन मध्ये आल्या. तुमचा चहा झाला वाटतं. सरिता म्हणतात. आत्ताच झाला. तुम्हाला पण हवा आहे का? गौरी म्हणते. सरिता चहा घेत नाही. आजी म्हणतात. सरिता हसतात. गौरी, माझ्यासोबत मार्केटला चल, इंदूला पण घेऊन जाऊ. सरिता म्हणतात. सरिता, कुलदेवीला लागेल ते पण घेऊन ये. लागणारे सगळं घेऊन या. आजी म्हणतात. हो आई, सगळं घेऊन येतो. गौरी सरिता म्हणतात. आता सगळे उठले असतील, नाश्ता करून घेऊ. आजी म्हणतात. साहिल येतो. आजी आजोबा, मला तुमच्यासोबत बोलायचे आहे. साहिल म्हणतो. हॉलमध्ये शांत वातावरण होतं. शांता आजी थोडी वाकलेली काठी भिंतीला टेकवलेली होती. त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकतांमध्ये एकटेपणाची कहाणी दडली होती. साहिलने आजोबाकडे पाहत हळूवार आवाजात म्हटले. आजोबा, मला वाटते आपण शांताजीला आपल्याकडेच ठेवूया. त्यांच्या मुलाला वेळ नाही, भेटायलाही येत नाही. घरी ते एकट्याच पडून राहतात. माणसांना जगण्यासाठी पैशापेक्षा प्रेमाची गरज असते, पण त्यांना कुणाकडून प्रेम मिळत नाही. म्हणून मला वाटतं आता त्यांनी कायमचं आपल्याकडेच राहावे. त्यांना सुनेला पण ते आवडत नाही. साहिल म्हणतो. आजोबा काही क्षण शांत बसले. डोळ्यात पाणी दाटून आले होते. त्यांनी खोल श्वास घेत साहिलकडे पाहत ठामपणे उत्तर दिले. मला आधीपासूनच संशय होता. असेच काहीतरी सुरू आहे. तो आला तरी शांताला पुन्हा त्या घरात पाठवायचे नाही. भेटायचं असेल तर येऊ दे, पण तिला एकटेपणाच्या अंधारात परत ढकलायचं नाही. आता ती आपलीच आहे. आजोबा म्हणतात. हे शब्द ऐकताच आजीच्या होठावर हलकीशी हसू उमटले. त्यांना पण साठी वाईट वाटले. त्यांनी हात जोडत अलगद म्हटले.
आपल्या घरात प्रेम आहे, मायेची ऊब आहे. शांता इथेच सुखाने राहील. साहिलने पुढे जाऊन शांता आजीचा हात आपल्या हातात घेतला. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यातले चमकणारे अश्रू फक्त दुःखाचे नव्हते, तर नव्या आयुष्याचे आशेचे होते. सकाळचा नाश्ता सगळे एकत्र बसून घेत होते. टेबलावर गप्पा हास्य सुरू होता. मंदारने अचानक गंभीर चेहरा करून गौरीकडे पाहत म्हटले, गौरी, आज तू पण माझ्यासोबत ऑफिसला चल. गौरी लगेच चमच्याचे पोळे ढकलत हळूच म्हणाली, आज मी आईसोबत मार्केटला जायचे ठरवले. तिकडे सामान आणायचं आहे. मंदार, काही काम आहे का? मी इंदूला घेऊन जाईल, सरिता म्हणतात. घरी राहील म्हणून म्हटले घेऊन जाऊ, मंदार म्हणतो. हे ऐकून साहिल आणि रिद्धीने एकमेकांकडे पाहिले आणि खडखडून हसू लागले. मंदारने लगेच रागात डोळे वटारले. काय हसू आलं इतकं? मी काही विनोद केला का? त्यांच्या वाक्यावर अजून मोठ्याने हसू लागले. मंदारने थोडा राग दाखवत कप उचलत नाश्ता संपवून उठला. बरं बरं, मी ऑफिसला जातो, नाहीतर या घरात सगळे माझी थट्टाच करतात, असे म्हणत तो निघून गेला. त्याच्या मागे सरिता, गौरी आणि इंदू खिदळत गप्पा मारत मार्केटला गेल्या. साहिल कामात असतो, पण अचानक त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. तो मोबाईल उचलून काजलला मेसेज करतो. काजल फ्री असते, लगेच रिप्लाय देते. साहिल, हॅलो, काय करतेस? काजल, काही नाही, फ्री होते, आत्ताच मोबाईल हातात घेतला, तुमचा मेसेज आला. साहिल, खरंच की फक्त टाइमपास? काजल, अरे वा, टाइमपास म्हणत आहे मी, तुमच्याशिवाय माझा टाइमपास कुठे होतो? साहिल हसत, बघ ना, एवढं गोळ बोलतेस आणि म्हणतेस टाइमपास नाही. काजल, बरं, जास्त खुश होऊ नका, मी फक्त हॅलो म्हणायला फोन उचलला होता. साहिल, आणि मी तुझे हॅलो ऐकण्यासाठी पूर्ण दिवस वाट पाहतो. काजल हसत, ओहो, फारच नाटक करत आहे. साहिल, नाटक नाही ग, खरंच बोलतोय. तुझ्यासोबत बोलणे म्हणजे माझ्यासाठी चहा कॉफीपेक्षा मोठी एनर्जी डोस आहे. काजल, ठीक आहे, मग रोज तुला हॅलो म्हणते, तुमची बॅटरी चार्ज राहील. साहिल, डील पक्की तर, पण एक फक्त हॅलो पुरेसं नाही बरं का, मला रोज हॅलो साहिल असे म्हणायला हवे. काजल हसत, ओहो, एवढे भारी स्पेशल ट्रीटमेंट हवंय का तुम्हाला? साहिल, हो, कारण माझं हृदय स्पेशल एडिशन आहे, त्यात फक्त तुझंच नाव आहे. काजल, ओहो, किती डायलॉग मारतात, ऑफिसचं काम करता की फिल्मी पाहता? आज काही काम नाही का? साहिल, काम तर करतोय, पण माझं मन सतत तुझ्या शब्दांवर चालतंय. काजल, थोडं गोडपणे रागवून, बस आता गोड बोलून मला पटवायचं नाही. साहिल, नटखटपणे, पटवायचं नाही म्हणजे? मी तर आधीपासूनच तुला पटवलं आहे, फक्त कन्फर्मेशन मिळाले आहे. काजल, हळुवारपणे हसत, खरंच ना, तुमच्या या बोलण्यात काय बोलावे? साहिल, उद्या आम्ही गावाला जात आहे, तिथे जास्त नेटवर्क नसेल, तू मेसेज करून ठेव, नेटवर्क आल्यावर मी तुला मेसेज करेल. काजल, किती दिवस जाणार आहे? साहिल, 4 दिवस. काजल, चालेल, काळजी घ्या, आता काम करते, रात्री बोलू. साहिल, चालेल. दोघं बाय म्हणतात आणि मोबाईल ठेवून देतात. रात्री गौरी इंदू मस्त शॉपिंग करून परतल्या. हसत खेळत त्या घरातून आत आल्या. येऊन बसल्या तेवढ्यात नोकरांनी लगेच पाणी आणून दिले. हॉलमध्ये आजी आजोबा आरामात बसले होते. आजीने उत्साहाने विचारले, काय ग, सगळं आणलं ना? सरिता हसत उत्तरली, हो आई, सगळं घेतलंय, आता बॅग पॅक करायचे आहेत, तेव्हा त्यात ठेवून देते. असं म्हणत सरिता बॅग उचलून रूम मध्ये निघाली. तिच्या मागोमाग गौरी आणि इंदूही आपल्या आपल्या वस्तू हातात घेत आनंदाने बॅग पॅक करायला निघाल्या. आजी आणि आजोबा पण त्यांच्या रूम मध्ये निघून गेले. त्यांनी पण बॅग काढली होती, त्यांनी पण बॅग भरायला घेतली. शांता आजी पण बॅग भरत होत्या. गौरी रूम मध्ये बॅग पॅक करत होती. किरणचा गौरीला कॉल आला. गौरीने लगेच उचलला. हॅलो दादा, गौरी म्हणते. हॅलो गौरी, घरी आले का? किरण म्हणतो.
काल आलो, उद्या गावाला जायचं आहे. आजी आजोबांना पण गावाला जायचे आहे. कुलदेवीला पण जायचे आहे. गौरी म्हणते. तू आल्यावर आपण भेटू, किरण म्हणतो. गौरी हो म्हणते आणि कॉल कट करते. तिच्या कामाला लागते. पुढील भागात गावाला जायचे रस्त्याला काय मजा करतात? गावाला कशी मजा करतात? गौरीला गाव आवडते का? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा. मन माझे तुझे झाले. सीझन 2 भाग 11. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.